धाराशिव न्यूज 7 स्पष्ट, निपक्ष व निर्भीड. त्यांनी मला सहकार्य केलं. त्यानंतर माझी उमेदवारी डावलून त्यांनी ऐनवेळी थोडा वेळ राहिला असताना दुसऱ्यांना उमेदवारी दिली. नमस्कार, मी सतीश लवराज गुंड, रविराज उद्योग समूहाचा संस्थापक अध्यक्ष. मी आज तुमच्या समोर येण्याचं कारण एवढंच की आता चालू असणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती 2026 सार्वजनिक निवडणूक, या निवडणुकीमध्ये मी बाडोळी गटातून आणि गणातून, बाडोळी गट गणातून पंचायत समिती यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी उमेदवारी अर्ज ह्याच्यासाठी दाखल केला आहे की आपल्या येथील ज्या काही जनतेची ज्या अडचणी आहेत, शैक्षणिक अडचण असेल, आरोग्याच्या समस्या आहेत, त्याच पद्धतीनं आपल्याकडे जी पंचायत समितीतून जी काय योजना आहेत त्या आत्तापर्यंत झालेल्या सदस्यांनी कुणीच आणलेल्या नाहीत. आपल्याला माहीत नाही की या पंचायत समितीमध्ये काय काय मिळतंय. आपण जर त्या पंचायत समितीमध्ये आमच्यासारखे तरुण, युवा, तडफदार आणि सुशिक्षित लोकांना जर तुम्ही सेवा करण्याची संधी दिली तर आम्ही ज्या योजना त्या ठिकाणी आहेत त्या आम्ही हक्काने आणि आपल्या परिसरात आणि आपल्या गणात आणण्याचा प्रयत्न करू. तसेच तुम्ही शिवसैनिक आहात, उबाटा गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि आता अपक्ष म्हणून आपण निवडणूक लढवत आहात, तर काय मत नेमकं? बरोबर आहे. मी पहिल्यापासून ज्या वेळेस मला जसं कळतं तसं मी शिवसेनेचं काम केलेलं आहे. कारण शिवसेना असा एक पक्ष आहे, त्यात युवा पिढी घडविण्याच्या त्या पक्षाकडून काम केलं जातं. पण या ठिकाणी मी त्यांना उमेदवारी ज्यावेळेस शिवसेनेला खिंड्यात पडलं होतं त्यावेळेस बऱ्याच लोकांना मी तिथे नेऊन पक्ष प्रवेश केला आणि त्यांनीही मला शब्द दिला की बाबा येणाऱ्या पंचायत समितीला आपल्याला नवे चेहरे आणि युवा तडफदार चेहरे द्यायचे. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडून फॉर्म भरला. त्यांनी मला सहकार्य केलं. त्यानंतर माझी उमेदवारी डावलून त्यांनी ऐनवेळी थोडा वेळ राहिला असताना दुसऱ्यांना उमेदवारी दिली. त्याबद्दल मी नाराज आहे. त्यामुळे मी अपक्ष लढण्याचा निर्धार केला आहे. यानंतर मी माझ्या जवळचे जे सहकारी आहेत, माझ्या ज्या भोवतालचे जे 4-5 गाव आहेत त्या ठिकाणी माझ्या उद्योगामुळे, माझ्या सामाजिक कार्यामुळे जी ओळख आहे त्या लोकांची एक बैठक घेतली. मी त्यांना म्हणलं आपल्याला असं असं डावण्यात आलंय. मी म्हणलं नाही, त्यांनीच सांगितलं साहेब आपल्यावर अन्याय झाला आहे, मग काय करायचं. मी नाही म्हणलं, मी म्हणलं पक्षाची एकनिष्ठ राहायचं, पक्षाचं काम करायचं. आपल्याला माणूस महत्वाचा नाही, आपल्याला पक्ष वाढवायचा, पक्षाची ताकद दाखवायची आहे. नाही म्हणले साहेब, जो उमेदवार दिला त्याचं आपल्याला माहिती नाही, नाव नाही, परिसरात ओळख नाही, अशा माझ्या सहकार्याने सांगितलं. मी म्हणलं बरं ठीक आहे, याच्यानंतर काय करायचं. मग आमच्या 2-3 गावात बैठकी झाल्या. सर्वांनी सांगितले आपण आता अपक्ष उभारायचं. त्याच्यामुळे मी अपक्ष तयारी केली. कशा पद्धतीनं परिसराचा विकास साधणार आहात? हे माझ्या परिसरात ज्या काय गोष्टी आहेत, जी शेतकऱ्याची सर्वात मोठी परेशानी म्हणजे शेतरस्ता. सोनं पिकवायचं आहे, सोनं पिकवण्याची ताकद आहे माझ्या शेतकऱ्यात, पण ऐन रस्त्यामुळं ती सगळ्यात रस्ता नसल्यामुळे ती काहीच करू शकत नाही. शेतात पाणी आहे, विहीर आहे, सगळं आहे, फक्त ऊस जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे शेतकरी करीत नाहीत. सगळ्यात मोठी ही अडचण आहे. तसेच आपल्या जी गावगावी जे आपले युवा पिढी जी व्यसनाकडे गेली आहे, तर त्या पंचायत समितीच्या मार्फत मी गावोगावी व्यायामशाळा आणीन, योग्य ते नियोजन करीन, त्यांना वाव देईन. अशा पद्धतीने मी त्यांची समाजसेवा करण्याची एक संधी द्या. मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना एवढंच आवाहन करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो आपल्या जवळचा म्हणण्यापेक्षा जो विकास करू शकतो, जो सक्षम आहे, आपली बाजू मांडू शकतो, जो अडीअडचणीला धावून येऊ शकतो, अशाच उमेदवाराला आपलं बहुमूल्य मत द्या आणि प्रचंड बहुमताने विजय करा. एवढंच बोलतो. जय महाराष्ट्र, जय हिंद.